आणि ट्रायबलच्या कोणत्याही कसोट्या बंजारा समाज पूर्ण करत नाही. आणि म्हणून बंजाऱ्यांचं जे आता आंदोलन सुरू आहे की आम्हाला आदिवासीत टाका, हे यांचा आधार फसवा आहे. याचं आंदोलन खोटं आहे. चुकीच्या आधारावर ते माणसं करतायत. केवळ यांना राजकीय त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण बंजाऱ्यांना राजकीय आरक्षण नाही आहे आणि म्हणून त्यांना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी ज्या राजकीय सीट्स आहेत त्या सीटवर आपल्याला कब्जा करायचा आहे. हे बाकी नोकऱ्या बिकऱ्या हा नंतरचा मुद्दा आहे, फार छोटी गोष्ट आहे त्यांच्याकरता. सर्वांना जय सेवा, जय बिरसा, जय भीम. आज पुन्हा आपल्याला एका महत्वाच्या विषयावरती हा व्हिडिओ करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आदिवासी समुदाय हा सतत संघर्षच करत आलेला आहे आणि त्याला एकही दिवस बिना संघर्षाशिवाय जगता येत नाही, असं एकंदरीत चित्र आहे. आणि आज आम्ही बघतोय की भारतातले अनेक जातीचे लोक या प्रत्येकाला आदिवासी समाजामध्ये घुसण्याची अशी त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. काही दिवसापूर्वी, अजून तो काही क्षमलेला नाही आहे, पण काही दिवसापूर्वी धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात या संदर्भात आंदोलनं उभारलेली होती आणि त्यांनीही आदिवासींमध्येच आम्हाला टाका अशा पद्धतीची ओरड त्यांनीही सुरू केली होती. परंतु त्यांची ती ओरड नियमबाह्य आहे किंवा आदिवासी समाजामध्ये ते समाविष्ट कुठल्याही अँगलनं होऊच शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालं आणि त्यामुळे त्यांनी थोडेसे थंडावल्यासारखे झाले होते. पण आता नव्याने जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे, कारण जरांगे पाटलाचं आंदोलन मराठा समाजाचं इतकं तीव्र पद्धतीनं त्यांनी केलं आणि या मुंबईमध्ये येऊन ते बसले. त्यांच्या दबावाला घाबरून खरं म्हणजे आपल्या या सरकारने 3 सप्टेंबर 2025 ला एक GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी हैदराबाद स्टेट गॅझेट, त्या गॅझेटियरच्या आधाराने ज्यांना कुणबी सर्टिफिकेट आपण देण्याला काही हरकत नाही अशा पद्धतीचा तो GR काढला. आणि त्या GR काढल्यामुळे इथल्या काही जमाती, काही जातींना अधिक चेव आला. त्यातली आमची एक जवळची जात आहे ते म्हणजे बंजारा जात. या बंजारा लोकांनी अलीकडे फार उठाव घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांनी अनेकदा, आजच ते करता अशातला भाग नाही आहे, पण त्यांनी अनेकदा हा प्रयत्न केलेला आहे. त्याने अनेकदा ही मागणी केलेली आहे की आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा महाराष्ट्रामध्ये द्या, ही त्यांची मागणी आहे. आणि या मागणीचा आधार काय आहे त्यांचा? या मागणीचा आधार त्यांचा हा आहे की आंध्र प्रदेशामध्ये, म्हणजे आताचं तेलंगणा, या भागामध्ये आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिलेला आहे. तिथं आम्हाला आदिवासींच्या लिस्टमध्ये टाकलाय, मग महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या लिस्टमध्ये का टाकण्यात येत नाहीये? अशा पद्धतीचा त्यांचा युक्तिवाद आहे. आणि आता जर ते आणखी दुसरा युक्तिवाद ते करतायत की हैदराबाद स्टेट गॅझेटियर जे आहे, या गॅझेटियर मध्ये आमचा उल्लेख ट्राईब असा केलेला आहे असं ते म्हणतायत. आणि म्हणून त्यांनी पुन्हा या मुद्द्यावरती उचल खाल्लेली आहे की आम्हाला आदिवासींमध्ये टाका. खरं म्हणजे त्यांचं हे म्हणणं खरं आहे का? आपल्याकडे हैदराबाद स्टेट गॅझेट आहे आणि तेही 1909च आहे. 1909 ला प्रकाशित झालेलं गॅझेट. कारण त्या मला वाटते बऱ्याचशा जिल्ह्याचं जे जुनं गॅझेटियर आहे ते 1909 लाच प्रकाशित झालेले आहे.
त्याच पद्धतीनं हैदराबाद स्टेटचं गॅजेट सुद्धा 1909 ला प्रकाशित झालंय. आणि त्या गॅजेटनुसार जर आपण बघितलं, त्या गॅजेटमध्ये काय म्हटलंय त्यांनी एवढंच म्हटलंय की द लंबाडीज किंवा लबाडीज आर बंजारा, असं त्यांनी म्हटलंय. आर बंजारा हु आर ग्रेन कॅरियर, आणि नंबर त्याने सांगितलाय 1,72,300. इथे हे वाक्य संपलेलं आहे, पूर्ण फुल स्टॉप आहे. म्हणजे बंजाऱ्यांना या ठिकाणी कुठंही ट्राईब म्हटलेलं नाही. पेज नंबर 24 वर हैदराबाद गॅजेटर 1909च्या पेज नंबर 24 वरती यांचा उल्लेख आहे. आणि त्या उल्लेखामध्ये त्यांना सरळ म्हटलंय ग्रेन कॅरियर. हे धान्य वाहून नेणारी जमात आहे आणि ती जमात एका ठिकाणी वसती करून राहणारी नाही. आणि पुढे त्या गॅजेटमध्ये असं म्हटलंय, ऑफ द इम्पॉर्टंट ॲबओरिजिनल ट्राईब्स गोंड नंबर अबाउट 55,000 अँड भील्स 9,600. म्हणजे त्या सरळ सरळ म्हटलंय. आणि ॲबओरिजिनल ट्राईब कोणाला म्हटलंय? गोंड आहे, भिल्ल आहे, यांना म्हटलेलं आहे. बंजारा यांना म्हटलेलं नाहीये. बंजारांना त्यांनी ग्रेन कॅरियर असा शब्द प्रयोग केलेला आहे त्या गॅजेटेनमध्ये. परंतु ही माणसं त्याच्यानंतर एक पुन्हा तो उल्लेख करतायत. तो उल्लेख आहे त्याच गॅजेट मधला. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय? त्याच्यात त्याने म्हटलंय द लंबाडाज अदरवाइज कॉल्ड बंजारास आर सुगडीज आर अ लार्ज वॉन्डरिंग ट्राईब फाउंड इन ग्रेट नंबर्स थ्रू आउट द हैदराबाद स्टेट. हा उल्लेख आहे. आता याच्यामध्ये काय म्हणलंय त्यांनी? वॉन्डरिंग स्टेट, वॉन्डरिंग ट्राईब आणि थ्रू आउट हैदराबाद स्टेट. आदिवासी जमातींचं एक जे वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे आदिवासी ज्यांना ठरवण्यात आलं त्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की एका विशिष्ट भूभागात राहणारी लोक. ते जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही जर विचार केला तर भिल्लांचा विचार केला तर भिल्ल नंदुरबार आणि त्या पट्ट्यामध्ये असतात. आपल्याकडे इकडे नाहीये. जसं अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू आहेत, ते त्याच पट्ट्यामध्ये आहेत. म्हणजे एका विशिष्ट भूभागात राहणारी जमात हा एक त्यातला एक एक कसोटी आदिवासींसाठी आहे. आणि ही कसोटी बंजारा समाज कुठेही पूर्ण करत नाही. आणि म्हणून त्यांना वॉन्डरिंग ट्राईब्स असं म्हटलंय, म्हणजे भटक्या जमाती. आपल्याकडे त्यांना भटक्या जमातीमध्ये टाकलंच आहे महाराष्ट्रामध्ये, एक गोष्ट. आणि त्याच्यामुळे हा जो त्यांचा मुद्दा आहे वॉन्डरिंग ट्राईबचा, केवळ ट्राईब शब्द त्यामध्ये आला इंग्रजीमध्ये, म्हणून यांनी सांगितलं की आम्हाला ट्रायबल म्हणजे आदिवासींमध्ये टाका. पण त्या सरळ सरळ म्हटलंय की हे भटके ट्राईब आहे, भटक्या जमाती आहे, आणि म्हणून त्यांना आदिवासींमध्ये टाकता येणार नाही. आणि आता जे मी 24 पान नंबर वाचलं त्या गॅजेटर मधलं, त्याच्यामध्ये ओरिजिनल ट्रायबल जे आहे आणि बंजारा यामध्ये फरक केलेला आहे. त्यात त्यांनी यांना ग्रेन कॅरियर म्हटलंय आणि ओरिजिनल ट्राईब जे आहे गोंड आणि भिल्ल त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळं जर आपण पाहिलं गॅजेटर, हैदराबाद गॅजेटियर मध्ये, तर त्यामध्ये बंजाऱ्यांना आदिवासीमध्ये टाकावं असा कुठेही संदर्भ नाही. आता मुळात मुद्दा असा आहे की त्यांनी तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशामध्ये ते का आले त्याच्यामध्ये आदिवासींमध्ये? तर त्या ठिकाणी, आणि ते आले कधी? 56च्या नंतर. म्हणजे बाकीच्या ट्रायबलची लिस्ट भारतातल्या 1950 ला झाली. आणि या लोकांनी 56ला त्या स्टेट गव्हर्नमेंटला वर दबाव आणून त्या लोकांनी तिथे तो राज्यापुरतं करून घेतलेला. त्याला केंद्राची अजूनही मान्यता नाही. कारण या संदर्भामध्ये हैदराबादला तिथल्या मूळ आदिवासींनी प्रचंड मोठा मोर्चा काढला होता याच्या विरोधामध्ये, बंजाऱ्यांच्या विरोधामध्ये. आणि त्या मोर्चातही मी गेलो होतो हैदराबादला. आणि म्हणून मला ते माहिती आहे की तिथलं बंजारा जो आहे हा सुद्धा डुप्लिकेट ट्रायबल मध्ये आहे तिथे, खरं सांगायचं तर. त्यांच्यावर जर आता आपण जर केंद्रामध्ये याच्या संदर्भामध्ये तक्रारी सुरू केल्या
तर जे आहे ते निघून जातील आपल्या आंध्र प्रदेशामधलं. एक दुसरी गोष्ट, हे जे हैदराबाद स्टेट गॅजेटियर आहे हे केवळ मराठवाड्यापुरतं आहे का? याचा गुलबर्गा डिस्ट्रिक्ट पर्यंत, तुमचं कर्नाटकामधलं बेंगलूर जे आहे तो जो डिव्हिजन आहे तिथपर्यंत हे याचा निजामांचं राज्य होतं आणि या गॅजेटमध्ये तिथपर्यंत उल्लेख आहे. म्हणजे कर्नाटकामधला भाग आहे त्याच्यामध्ये. मग कर्नाटकामध्ये जर हे ट्राईब ज्या गॅजेटेड प्रमाणे सांगतायत, तर मग जसं तुम्हाला आंध्रमध्ये शेड्यूल ट्राईब त्यांनी त्या लिस्टमध्ये टाकलं, कर्नाटकात का नाही टाकलं? ते पण गॅजेटमध्येच आहे, ते पण हैदराबाद गॅजेट्समध्ये त्यात ते पण निहित आहे. मग तिथे का टाकलं नाही? तर तिथे तुम्हाला त्याने शेड्यूल कास्टमध्ये टाकलं. कर्नाटकामध्ये बंजारा हे 17 नंबरवरती, अनुसूचित जातींच्या लिस्ट मधल्या 17 नंबरवरती हे बंजारा जमात आहे कर्नाटकामध्ये. आणि बाकी ठिकाणी तर ते ओबीसी मध्ये आहे. महाराष्ट्रातच बीजेएनटी मध्ये आहे. म्हणजे कुठेही यांचा ट्रायबलच्या संदर्भामध्ये कुठेही संदर्भ जुळत नाही आणि ट्रायबलच्या कोणत्याही कसोट्या बंजारा समाज पूर्ण करत नाही. आणि म्हणून बंजाऱ्यांचं जे आता आंदोलन सुरू आहे की आम्हाला आदिवासीत टाका, हे यांचा आधार फसवा आहे. याचं आंदोलन खोटं आहे. चुकीच्या आधारावर ते माणसं करतायत. केवळ यांना राजकीय त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण बंजाऱ्यांना राजकीय आरक्षण नाही आहे आणि म्हणून त्यांना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी ज्या राजकीय सीट्स आहेत त्या सीटवर आपल्याला कब्जा करायचा आहे. हे बाकी नोकऱ्या बिकऱ्या हा नंतरचा मुद्दा आहे, फार छोटी गोष्ट आहे त्यांच्याकरता. आणि म्हणून यांना राजकीय आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि म्हणून त्यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे. पण हे जर सुरू करून यांच्या दबावामध्ये जर महाराष्ट्र सरकार येत असेल, तसंही महाराष्ट्र सरकारला आदिवासींच्या लिस्टमध्ये काही छेडछाड करता येत नाही. एक तर त्यांना काना मात्राही बदलता येत नाही. त्यावेळेस नवीन जमात घालणं हा तर फार मोठा दूरचा मुद्दा राहिला. ते केंद्रापर्यंत जावं लागेल तेव्हा कुठं ते होते. आणि केंद्राला हे पूर्ण माहिती आहे बंजारा समाज ट्राईबमध्ये येत नाही म्हणून. आणि म्हणून स्टेट गव्हर्नमेंटनी यामध्ये कोणतंही त्यांना आश्वासन देऊ नये. जर त्यांनी दिलं तर मग इथला मूळ आदिवासी हा सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल आणि आपलं तीव्र आंदोलन केल्याशिवाय, कारण हे आंदोलन न्याय हक्काचं आंदोलन आहे, हे संवैधानिक आंदोलन आहे. आम्ही कोणत्याही गैरमार्गाने आंदोलन करणार नाही आणि गैरमागणीही करत नाही. आम्हाला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे, जर बंजारांना तेव्हाच घ्यायचं असतं तर घटनेतलं 342 कलम त्याच्यावरती बसलेला आयोग आणि त्या आयोगानं ठरवलेल्या आदिवासी जमातींची लिस्ट, त्याच्यामध्ये बंजारा तेव्हा कुठंच नव्हता, आंध्रात पण नव्हता. आज जो आंध्रात आहे तो 50च्या लिस्टमध्ये, हा कुठेही ट्रायबलच्या लिस्टमध्ये नाही. आता केवळ ते जरांगे पाटील यांना ते त्या हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन मराठा कुणबी कुणबी मराठा करता येईल का, असा ते पण त्यांचा जी आर तो पण फसवा आहे. खरं म्हणजे त्याही जी आरच्या आधाराने कोणाला कुणबी सर्टिफिकेट देता येईल असं मला अजिबात वाटत नाही, हे गॅजेटर वाचल्यानंतर. आणि त्या आधारावरती बंजारांना तर मुळीच मिळत नाही. पण यांच्या दबावात जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट येत असेल, आलं समजा, तर आम्ही आदिवासी समुदाय हा सुद्धा गप्प बसणार नाही. त्यांनाही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि आमचे हक्क आम्ही सुरक्षित ठेवू. एवढं सांगण्याकरता मग खरं म्हणजे हा मी व्हिडिओ केलेला आहे आणि हा तुमच्या पुढे येईल. हा व्हिडिओ नीटपणे पूर्णपणे ऐकून घ्यावा आणि या संदर्भामध्ये आपल्या जनतेमध्ये जनजागरण करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने ते करावं. बंजाऱ्याच्या कोणत्याही मागणीला कधी भीक घालू नये आणि काही घाबरण्याचंही कारण नाही, कारण ते त्यांच्या कितीही आंदोलन केलं तरी कोणत्याही न्यायिक पद्धतीनं ते होणे नाही. जय बिरसा, जय सेवा, जय भीम.